नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी जंजाळ तुमचं वेदांत क्लासेसमध्ये स्वागत करते. आज आपण बघणार आहोत की 2017ला टॅट एक्झाम जी काही झाली होती तर त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न टॅटला आलेले होते. तर त्यासाठी आपण आजपासून प्रश्नपत्रिका सुरू केलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर बघूया पहिला प्रश्न. टॅट प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न आहे की सूचना दिलेली आहे की प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत, ज्यांच्या खाली ए, बी, सी आणि डी असे 4 विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा आणि ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधान तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. बघा, त्यामध्ये एक विधान दिलेलं आहे आणि विधान काय आहे की एकतर तो स्मार्ट आहे किंवा मूर्ख आहे. एकतर तो स्मार्ट आहे किंवा मूर्ख आहे. तर बघा, आपल्याला फक्त या वाक्यामध्ये जे काही विधान दिलेलं आहे तर हे जे विधान आहे तर यामध्ये प्रथम विधान हे दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधान जे आहे तर ते तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत आहे. मग अशा प्रकारे आपण यामध्ये पर्याय दिलेले आहे आणि त्यातून आपल्याला उत्तर निवडायचं आहे. तर बघूया विधान काय सांगतंय की एकतर तो स्मार्ट आहे किंवा मूर्ख आहे. म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे, एकतर तो स्मार्ट आहे अशा प्रकारचं वाक्य असणारं घ्यायचं आहे किंवा मूर्ख आहे अशा प्रकारचं वाक्य घ्यायचं आहे. आता बघा, ए काय म्हणतो, ए म्हणतो की तो स्मार्ट आहे, बी म्हणतो की तो स्मार्ट नाही, सी म्हणतोय की तो मूर्ख आहे आणि डी म्हणतो की तो मूर्ख नाही. आणि उत्तरामध्ये दिलेल्या पर्यायामध्ये उत्तर कसे आहे की 2-2 पर्यायामध्ये उत्तर आहे. आता पहिला पर्याय काय, ए सी. आता ए सी काय म्हणतो, ए म्हणतो त्यातला तो स्मार्ट आहे, सी म्हणतो तो मूर्ख आहे. आता ए मध्ये म्हटलं काय की तो स्मार्ट आहे आणि सी म्हणतो की तो मूर्ख आहे. मग अशा प्रकारे तर वाक्य येणार नाही ना. एका वाक्यात म्हटलं की तो स्मार्ट आहे, तो हुशार आहे आणि दुसऱ्या वाक्यात म्हणताय की तो मूर्ख आहे. मग अशा प्रकारे तो उत्तर आपण घेऊ शकत नाही. म्हणजे ए सी याचं उत्तर असणार नाही. त्यानंतर आहे डी ए, बी पर्याय डी ए. आता डी काय म्हणतो बघा, डी म्हणतोय पर्यायामध्ये की तो मूर्ख नाही, तो मूर्ख नाही. आणि ए काय म्हणतो, तो स्मार्ट आहे. म्हणजेच काय, तो मूर्ख नाही आणि तो स्मार्ट आहे. ह्या दोन्ही वाक्यांचा म्हणजे डी ह्या वाक्याचा आणि ए ह्या वाक्याचा एकच अर्थ होतो की तो मूर्ख नाही म्हणजेच काय, तो स्मार्ट आहे. म्हणूनच या ठिकाणी ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर असणार आहे ते काय असणार आहे, डी ए. हा जो काही बी नंबरचा पर्याय आहे तर ते आपलं उत्तर असणार आहे डी ए. बघा, डी ए झालं आपलं या प्रश्नाचं उत्तर. पुढील प्रश्न आहे की अखंड. अखंड ह्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर अखंड म्हणजे काय, पर्याय दिलेले आपल्याला समानार्थी शब्द निवडायचा आहे. तर पहिला पर्याय खंडित, दुसरा आहे अपूर्ण, तिसरा आहे सलग, चौथा आहे अलग. आता बघा, अखंड म्हणजे काय की ज्याला कधीही खंड नाही, सतत नेहमी चालू असणारे असं आपण त्याला म्हणू शकतो. अखंड, सतत. आता बघा, इथं पर्याय दिलेले आहे खंडित, अपूर्ण, सलग आणि अलग. आता खंडित म्हणलं त्याच्या अखंडाच्या विरुद्धार्थी खंडित होईल. तसेच अपूर्णसुद्धा विरुद्धार्थी आपण म्हणू शकतो. परंतु सलग हा जो शब्द दिलेला आहे तर सलग म्हणजे काय की नेहमी, सतत किंवा अखंड. म्हणजेच काय की अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असणार आहे, सलग. पुढील प्रश्न आहे की बुलबुल आपलं घरटं कुठे बनवते. बुलबुल आपलं घरटं कुठे बनवते. पर्याय दिलेले बघा, कुंपण, झुडपे, दोन्ही कुंपण आणि झुडपे आणि चौथा पर्याय आहे की वरीलपैकी एकही नाही. आता बघा, बुलबुल आपलं घरटं कुठे बनवते तर ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर असणार आहे ते असणार आहे दोन्ही कुंपण आणि झुडपे. म्हणजे कुंपणावरती पण घरटं बनवते आणि झुडप्यावरती पण बुलबुल आपलं घरटं बनवते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे, दोन्ही कुंपण आणि झुडपे. पुढील प्रश्न आहे की मुलींचा वर्ग एका रांगेत उभा आहे. एक मुलगी दोन्ही बाजूंनी 9व्या स्थानावर उभी आहे. तर वर्गात एकूण किती मुली आहेत. पर्याय दिलेले बघा, 27, 17, 38 आणि 39.
तर बघा प्रश्न काय म्हणतो की मुलीचा वर्ग आहे, एका रांगेत उभा आहे, एक मुलगी दोन्ही बाजूनी 9व्या स्थानावर उभी आहे. दोन्ही बाजूनी 9व्या म्हणजे काय की तिच्या डाव्या साईडने पण 8 मुली असणार आहे आणि 9व्या साईडने पण 8 मुली असणार आहे. बघा आपण खाली लिहिलेलं आहे की डाव्या साईडने 8 मुली, उजव्या साईडने 8 मुली आणि 9व्या स्थानावर ती उभी आहे. म्हणजेच काय की 8 अधिक 8 किती झाले 16. 8 अधिक 8 बरोबर 16 आणि ती 9व्या स्थानावर एक म्हणजे किती 17. म्हणजेच काय की मुलींचा वर्ग जो काही एका रांगेत उभा आहे तर वर्गामध्ये एकूण टोटल किती मुली आहेत मग 17 मुली असणार आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे 17. पुढील प्रश्न आहे 5वा प्रश्न. खालील प्रत्येक प्रश्नात 2 विधाने 1 आणि 2 दिलेले आहेत. हे विधान एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणांचे परिणाम असू शकतात. यापैकी एक विधान इतर विधानांचा परिणाम असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणत्या उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानांमधील संबंधाचे वर्णन करतो ते ठरवायचे. आणि विधान दिलेले बघा आपल्याला की एक्स या देशाने आपल्या नागरिकांसाठी पासपोर्ट अनिवार्य केला आहे. बरोबर. एक्स या देशाने आपल्या नागरिकांसाठी पासपोर्ट अनिवार्य केला आहे. दुसऱ्या वाक्यात काय म्हणतात दुसरं विधान की एक्स देशाला अवैध स्थलांतराच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तर बघा आता खाली विधान काय दिलेले, पर्याय काय दिलेले. ए विधानमध्ये काय म्हणतं की नंबर 1 जो आहे तो कारण आहे आणि विधान 2 त्याचा परिणाम आहे. आता विधान 1 काय आहे, विधान 1 काय म्हणतं की एक्स देशाने आपल्या नागरिकांसाठी पासपोर्ट अनिवार्य केला आहे आणि त्याचं कारण काय आहे विधान 2 की विधान 2 काय म्हणतं की त्याचा परिणाम आहे. असं तर आपण म्हणू शकत नाही. दुसऱ्या विधानात काय म्हटलं की विधान 2 कारण आहे आणि विधान 1 त्याचा परिणाम आहे. बरोबर आहे, कारण विधान 2 कारण असल्यामुळेच एक्स देशाने आपल्या नागरिकांसाठी पासपोर्ट अनिवार्य केलं आहे. कारण विधान 2 काय सांगतं की एक्स या देशाला अवैध स्थलांतराच्या समस्येला तोंड द्यावे लागते. नेहमी जे काही स्थलांतर होतं या स्थलांतराच्या समस्येमुळे त्यांना तोंड द्यावे लागते, या नेहमी स्थलांतर करावे लागते. ह्याचसाठी या कारणामुळे म्हणजेच नंबर 2च्या कारणामुळे एक्स या देशाने आपल्या नागरिकांसाठी पासपोर्ट काय केला आहे अनिवार्य केला आहे. म्हणजेच काय 2 हे कारण आहे आणि विधान 1 त्याचा काय आहे परिणाम आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नात जे काही उत्तर असणार आहे ते काय असणार आहे पर्याय क्रमांक बी म्हणजे विधान 2. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे. या वाक्यातील विशेषण शब्द ओळखायचे आपल्याला. बघा त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे या वाक्यातील विशेषण शब्द ओळखायचा आहे आणि पर्याय दिलेले आहे की त्या, दुसरा पर्याय झाडाखाली, तिसरा पर्याय काळा आणि चौथा पर्याय कुत्रा. आता आपण जर वाक्य वाचल्याबरोबर आपल्याला कळतं की विशेषण म्हणजे काय की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो. आता यामध्ये विशेषण असणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा पहिला पर्याय काय आहे त्या. आता त्या काय सर्वनाम म्हणून आपण वापरू शकतो. आता झाडाखाली शब्द काय हा शब्दयोगी अवयव असणारा शब्द आहे. नंतर एक कुत्रा आणि काळा. तर कुत्रा काय एक नाव आहे आणि ह्या नावाबद्दल माहिती सांगणारा शब्द कोणता आहे काळा. म्हणून आपल्या प्रश्नात जे काही उत्तर असणार आहे की त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे या वाक्यातील प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे विशेषण शब्द काळा. आणि काळा हे जे काही विशेषण आहे ते गुणविशेषण आहे. म्हणजे कुत्र्याचा अंगी असलेला गुण, रंग, त्याचा कलर वगैरे आपण काय म्हणू शकतो गुणविशेषण. त्यानंतर 7वा प्रश्न आहे की सामान्य स्थितीत एखाद्या अर्भकाची बुद्धिमत्ता पातळी कशी उंचावली जाऊ शकते. आता पर्याय दिलेले नंबर 1 सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिल्याने. दुसरा पर्याय आहे की मुलास इतरांपासून वेगळे ठेवल्याने. तिसरा पर्याय आहे नेहमी स्मित हास्य केल्याने. तर यामध्ये बघा सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिल्याने त्याला चांगल्या प्रकारे अर्भकाची बुद्धिमत्ता पातळी उंचवली जाऊ शकते. बरोबर आहे. दुसरं काय की मुलास इतरांपासून वेगळे ठेवल्याने. हे योग्य नाही आहे, कारण मुलास इतरांपासून वेगळे ठेवल्याने त्याच्यावरती वाईट परिणाम होण्याची शक्यता असते किंवा एकलकोंडा होण्याची शक्यता असते. तिसरं आहे की नेहमी स्मित हास्य केल्याने. जर आपण नेहमी त्याच्यासमोर स्मित हास्य केले किंवा पॉझिटिव्ह विचार ठेवले तर मुलांची अर्भकाची बुद्धिमत्ता ही पातळी उंचवली जाऊ शकते. म्हणून चौथा पर्याय दिलेला आहे बघा ए आणि सी. तर आपल्या प्रश्नाचे की उत्तर असणार आहे ते आपल्याला काय घ्यावं लागणार आहे ए आणि सी. म्हणजेच काय की सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिल्याने आणि तिसरं आहे की नेहमी स्मित हास्य केल्याने. म्हणजे ए आणि
1 आणि 3 नंबर. इथं पर्यायामध्ये आपण ए आणि सी लिहिलेलं आहे, म्हणजेच काय 1 आणि 3. पुढील प्रश्न आहे की प्रारंभिक तारुण्यावस्थेचा वयोगट काय आहे. बघा, तारुण्यावस्थेचा वयोगट आपल्याला विचारलेला आहे. पहिला पर्याय 60 ते 80, दुसरा आहे 45 ते 55, तिसरा आहे 20 ते 40 आणि चौथा आहे 35 ते 65. बघा, प्रारंभिक तारुण्यावस्थेचा वयोगट कोणता असतो आपल्या यामधून, तर तो असतो 20 ते 40 वर्ष. आपल्या ह्या प्रश्नात जे काही उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3, 20 ते 40 वर्ष. 9वा प्रश्न आहे की शिक्षक पेशाच्या मानसिक आरोग्यासाठी सर्वात हानिकारक असलेला घटक म्हणजे काय. तर बघा, पर्याय दिलेले आहे अति अधिक शिकवण्याचा भार, उदाहरणार्थ मर्यादेबाहेर विद्यार्थी असलेला वर्ग. हे तर काही कारण असू शकत नाही. विद्यार्थी कमी असणे किंवा जास्त असणे हे काही शिक्षकी पेशाच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक असणारा घटक नाहीये. त्यानंतर आहे आंतरव्यक्तिगत संघर्ष. शिक्षकांच्या मध्ये आंतरव्यक्तिगत असणारा संघर्ष हे योग्य कारण असणार नाही. त्यानंतर तिसरं आहे की स्वतःला सृजनात्मक रीतीने व्यक्त करण्याची संधीची कमतरता. असंही आपण म्हणू शकत नाही, तो स्वतःच तिथे मेन असतो. त्यानंतर आहे चौथा पर्याय की एकसारखेपणातील निरसता. आता बघा, हा पर्याय असू शकतो कारण तेच शिकवणे, तेच ते नेहमीच्या गोष्टी, हेच शिक्षक पेशाच्या मानसिक आरोग्यासाठी सर्वात हानिकारक असलेला घटक असू शकतो, म्हणजे आहेच. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4, एकसारखेपणातील निरसता. त्यानंतर पुढील प्रश्न आहे फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. आपल्याला करेक्ट आर्टिकल या ठिकाणी लावायचं आहे कोणता आहे तर बघा, प्रश्न आहे ही वॉज डॅश फर्स्ट मॅन टू अराइव्ह. तर बघा, ज्या वेळेस फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा प्रकारे जे काही वर्ड्स येतात, तर अशा वर्ड्सच्या अगोदर आपण द हे आर्टिकल यूज करतो. म्हणजेच काय की क्रमवाचक संख्यांपुढे द हे आर्टिकल यूज केलं जातं. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे द, पर्याय क्रमांक 1 मधला द. पुढील प्रश्न आहे 11वा की खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. आता पर्याय दिलेला आहे गुरु, दुसरा पण गुरु, तिसरा गुरु, चौथाही गुरु, पण त्यांच्या उकारांमध्ये पहिला उकार, दुसरा उकार हा फरक आहे. तर त्यामध्ये बघा 3 नंबरचा जो काही गुरु हा पर्याय आहे, तर यामध्ये दीर्घ रू दिलेला आहे आणि ह्या गुरुचा अर्थ होतो की गाय, म्हैस आणि रेडा, आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. नंबर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की डब्ल्यूचा अर्थ काय. आता सर्वांनाच माहीत असेल डब्ल्यूचा अर्थ काय. पर्याय दिलेले बघा, नंबर 1 वर्ल्ड वर्क वेब, दुसरे वाईड वर्क वेब, तिसरा आहे वाईल्ड वर्ल्ड वेब आणि वर्ल्ड वाईड वेब. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 वर्ल्ड वाईड वेब. म्हणजेच काय डब्ल्यू वर्ल्ड वाईड वेब. तर बघा, डब्ल्यूचा जो काही शोध आहे तर तो शोध टिम बर्नर्स-ली हा त्याचा जनक आहे, यांनी लावलेला शोध आहे. टिम बर्नर्स-ली यांनी लावलेला शोध म्हणजे डब्ल्यूचा शोध होय. मग डब्ल्यूचा अर्थ काय होतो, पर्याय क्रमांक 4 वर्ल्ड वाईड वेब. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की 13वा प्रश्न आहे मैत्रीमध्ये सुसंगत आधारावर आढळणारे मूल्य असे आहे. तर काय आहे बघा, नंबर 1 सहानुभूती किंवा समानुभूती हो असतेच मैत्रीमध्ये. त्यानंतर प्रामाणिकपणा व विश्वास हाही असतो. त्यानंतर परस्पर समज आणि करुणा हेही असतं. आणि वरील सर्व, म्हणजेच काय की आपल्या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे, तर वरील सर्व. कारण मैत्रीमध्ये सुसंगत आढळणारे मूल्य हेच असतात, एकमेकांबद्दल आदर, समज, करुणा, प्रामाणिकपणा, विश्वास, सहानुभूती, समानुभूती. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे वरील सर्व. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता. तर पर्याय दिलेले गृह म्हणजे घर, गृहस्थ, व्यक्ती, गृहकल, घरातील भांडणं आणि गृहिणी. आता यामध्ये बघा, गृह नंबर पर्याय 1 गृह बरोबर आहे, गृहस्थही बरोबर आहे. नंबर 3 गृहकल हाही पर्याय बरोबर आहे. परंतु 4 नंबरचा जो गृहिणी हा पर्याय आहे, त्यामध्ये जो न नळाचा दिलेला आहे शेवटी, तर त्या ठिकाणी न नळाचा न लिहिता न बाणाचा असा पाहिजे होता. म्हणून आपल्या प्रश्नात जे काही उत्तर असणार आहे गृहिणी हा जो पर्याय आहे, तर हे आपल्या प्रश्नातील अशुद्ध शब्द असणार आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, सूचना दिलेल्या आहे
की दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. आणि अक्षर दिलेले नंबर 1 ए, नंबर 2 आर, नंबर 3 सी आणि नंबर 4 आय. म्हणजे ए मध्ये ए, बी मध्ये आर, सी मध्ये ई, डी मध्ये आय. आता बघा आपण थोडंसं लक्षपूर्वक बघितलं तर आपल्याला काय आठवतं की जे काही व्हॉवेल्स आहे ए, ई, आय, ओ, यू, तर यामध्ये ए आहे, ई आहे, आय आहे. टोटल व्हॉवेल्स 5 आहे, पण या ठिकाणी 3 व्हॉवेल्स दिलेले ए, ई आणि आय. आर काही स्वर नाही आहे, व्हॉवेल्स नाही आहे, म्हणून आपल्या प्रश्नात जे काही उत्तर असणार आहे ते काय असणार आहे, वेगळा आर. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की शिक्षकांसाठी सुरुवातीस येणाऱ्या अपयशाची सर्वात मोठे एकच कारण आहे आणि हे कारण डॅच्या विभागात असते किंवा आहे. तर नंबर 1 सर्वसाधारण संस्कृती. तर हे काही सुरुवातीस येणारे अपयशाचे कारण असू शकत नाही. त्यानंतर हे सर्वसाधारण शिष्यवृत्ती ही कारण असू शकत नाही. नंतर हे विषयवस्तूची पार्श्वभूमी हे बी असू शकत नाही. नंतर हे आंतरव्यक्तिगत संबंध. आता बघा ह्यामध्ये आंतरव्यक्तिगत संबंध असू शकतो म्हणजे काय, मुलांच्या नवीनच मुलांच्या संपर्कात येणं, इतर शिक्षक लोकांच्या संपर्कात येणं किंवा प्रिन्सिपल, मुख्याध्यापक वगैरे, इतर सहाय्यक शिक्षक वगैरे यांच्याशी आपलं सुरुवातीस असणारे आंतरव्यक्तिगत संबंध. म्हणून शिक्षकासाठी सुरुवातीस येणारे अपयशाचे सर्वात मोठे एकच कारण काय असतं, ते म्हणजे आंतरव्यक्तिगत संबंध. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे आपला. सूचना आहे, खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर किंवा शब्द किंवा संख्या निवडायचे. प्रश्न आहे, प्रोत्साहन देणे पुढे प्रतिबंध करणे. आता बघा प्रोत्साहन देणे आणि प्रतिबंध करणे आपण जर शब्द वाचले तर हे शब्द एकमेकाच्या विरुद्ध असणारे शब्द आहे. प्रोत्साहन देणे म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला एखादं चांगले कार्य करत असताना त्याला प्रोत्साहन आपण जे काही देत असतो की बेस्ट ऑफ लक, तू चांगलं काम करत आहेस वगैरे. त्यानंतर प्रतिबंध करणे म्हणजे अटकाव आणणे किंवा हे करू नकोस, हे व्यवस्थित नाही आहे, निगेटिव्ह विचार या ठिकाणी निर्माण करणे, त्याला आपण म्हणू शकतो की प्रतिबंध करणे. त्यानंतर बघा खाली पर्याय दिलेले आहे म्हणजे हे प्रश्नामध्ये एकमेकांच्या विरुद्ध अर्थी असणारे शब्द दिलेले आहे. त्यानंतर आहे पर्याय दिला आहे की प्राप्ती आणि यश. आता प्राप्ती आणि यश या पर्याय काय झाले, समानार्थी शब्द झाले. त्यानंतर तिसरा पर्याय बघा पाहणे आणि विश्वास ठेवणे. आता पाहणे आणि विश्वास ठेवणे हे जवळपास वेगवेगळे शब्द आहे, पण पाहून विश्वास ठेवणे आपण असं म्हणू शकतो, पण हे काही एकमेकाच्या विरुद्धार्थी शब्द येत नाही. त्यानंतर हृदय आणि आत्मा हे काही एकमेकाशी संबंधित म्हणजे विरुद्धार्थी शब्द येत नाही. त्यानंतर आहे अभाव आणि आधिक्य. अभाव आणि अधिक्य. अभाव म्हणजे काय की एखाद्या गोष्टीची कमतरता, आणि अधिक म्हणजे जास्तपणा, म्हणजे हे एकमेकांच्या विरुद्ध झाले. अभाव म्हणजे कमतरता आणि आधिक्य म्हणजे जास्त. म्हणून आपल्या प्रश्नाचे जे काही उत्तर असणार आहे ते काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 अभाव आणि अधिक्य. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, साधारणपणे असे दिसून येते की विद्यार्थी त्यांचे शिल्लक अन्न आणि त्यांचे पॅकिंग वर्गाच्या फर्निचरमध्ये, बागेत आणि शाळेच्या जमिनीवर टाकून देतात. जे तुम्हाला वाटते की ती चुकीची प्रथा आहे, तुम्ही त्यांना कसे रोकाल? म्हणजे शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांना एक योग्य दृष्टिकोन मिळेल. आता बघा पर्याय 4 दिलेले, त्या 4 तुम्हाला योग्य काय वाटतं? तर अशा वेळेस काय करावं लागतं, आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग करावी लागते. म्हणजे योग्य तो निर्णय आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागतो जो की शिक्षकी पेशाला योग्य ठरेल. तर पहिला पर्याय काय आहे, नंबर 1 चुकीचे वर्तन करणाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी काही मॉनिटर विद्यार्थ्यांचा एक उडता गट तयार करणे. आता हे तर काही योग्य ठरू शकत नाही, कारण आपण खूप साऱ्या वर्गामध्ये विद्यार्थी किंवा मॉनिटर असे नेमू शकत नाही. त्यानंतर दुसरा पर्याय की ते टाळण्यासाठी एकत्र येण्याच्या मैदानावर दररोज घोषणा करणे. हे योग्य वाटत नाही, दररोज घोषणा करायच्या वगैरे. त्यानंतर तिसरा पर्याय की अशा विद्यार्थ्यांसाठी आर्थिक शिक्षा देणे. आता हे योग्य ठरणार नाही, त्यांना पैसा किंवा आर्थिक शिक्षा देणं दररोज अशा ह्या वागणुकीमुळे. त्यानंतर चौथा पर्याय की वर्गासमोर बागा आणि परिसरातील इतर ठिकाणी कचरा पेट्यांची व्यवस्था करणे. आता बघा हा पर्याय एकदम खूप योग्य असा वाटतो, कारण जर आपण वर्गासमोर किंवा बागेमध्ये किंवा परिसरातील इतर ठिकाणी कचरा पेट्यांची व्यवस्था केली तर जे काही विद्यार्थी आहेत तर हे विद्यार्थी
त्यांचे राहिलेले जे काही शिल्लक अन्न असेल आणि इतर पॅकिंग वर्गाच्या बाहेर किंवा फर्निचरमध्ये किंवा बागेत आणि शाळेच्या जमिनीवर टाकणार नाही. हे डायरेक्ट वर्गासमोर किंवा बागेतील परिसरातील इतर ठिकाणी जी काही कचऱ्या पेट्यांची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी टाकेल. म्हणून आपल्या प्रश्नाचे जे काही उत्तर असणार आहे तो पर्याय क्रमांक 4 असणार आहे. त्यानंतर हे पुढील प्रश्न की ढग मुळात याने बनलेले आहे. आता ढग मुळात याने बनलेले आहे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय दिलेले आपल्या नंबर 1 पाण्याचे थेंब, दुसरा आहे धूळ, तिसरा आहे प्रकाश आणि चौथा आहे पांढरा रंग. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पाण्याचे थेंब. ढग मुळात कशाने बनलेले आहे? पाण्याचे थेंब. पाण्याचे थेंब म्हणजेच काय की बर्फाचे कण. म्हणून आपल्या प्रश्नाचे की उत्तर असणार आहे तो पर्याय असणे पर्याय क्रमांक नंबर 1 पाण्याचे थेंब. पुढील प्रश्न आहे जर तुमच्या सहकार्याला अश्लील चित्रपट पाहण्यात औत्सुक्य आहे आणि तुम्ही त्याला तुमच्या घरासह तुमची उपकरणे जसे VCR आणि TV सेट वापरू देण्यासाठी तो तुमचे मन वळवतो, तुम्ही ह्या लाजिरवाण्या स्थितीतून कशी सुटका करून घ्याल? आता बघा त्याच ठिकाणी 4 पर्याय दिलेले. नंबर 1 तुम्ही त्याला पटवाल की तुम्ही या बाबतीत त्याची मदत करू शकत नाही. दुसरा पर्याय की तुम्हाला त्याची इच्छा पुढे ढकलायला आवडेल कारण तुमच्याकडे त्याला थेट नकार देण्यासाठी पुरेसे धैर्य नाही. नंबर 3 तुम्ही बेकायदेशीर कृतीविषयी अतिशय भीती बाळगता, त्यामुळे कॅसेट वगैरेची व्यवस्था करण्यात असमर्थ असतो, त्यामुळे तुम्ही त्याला नकार देता. चौथा आहे की तुम्हाला ह्या वयातील त्याच्या रानटी भावना आणि त्याच्या जाणीवेविषयी वाईट वाटेल. आता याच्यात वाईट वाटून घेण्यासारखं तर काहीच नाही, म्हणजे ह्या वयामध्ये ह्या क्रिया होत असतात. त्यामुळे यामधील जे 4 पर्याय आहेत यातील योग्य पर्याय कोणता वाटतो की नंबर 1 जो पर्याय की तुम्ही त्याला पटवाल की तुम्ही या बाबतीत त्याची मदत करू शकत नाही, हाच पर्याय आपल्याला योग्य त्या ठिकाणी वाटतो. म्हणून आपल्या प्रश्नाचे जे उत्तर असणारे ते असणारे पर्याय क्रमांक 1. पुढील त्यानंतर 20वा प्रश्न आहे की हुशार ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय दिलेला आहे. नंबर 1 चलाक, निर्बुद्ध, शहाणा आणि बुद्धिमान. बघा वाचल्याबरोबर आपल्याला कळतं की चलाक, शहाणा आणि बुद्धिमान हे हुशार या शब्दाचे समानार्थी शब्द झाले. फक्त निर्बुद्ध हा जो काही शब्द आहे तर हा झाला विरुद्धार्थी शब्द. म्हणून हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो असणार आहे तो काय असणार आहे? निर्बुद्ध. आणि पर्याय क्रमांक 2 निर्बुद्ध. पुढील प्रश्न आहे एक मुलगा मागच्या बाकावर बसतो आणि फळा स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्यामुळे तो वारंवार उभा राहतो, पाहतो आणि बसतो. त्यामुळे जवळच्या बाकावर बसलेल्या इतर वर्गमित्रांना त्रास होतो. ह्या विद्यार्थ्यांच्या अडचणी संबंधाने तुम्ही कोणते अनुमान काढाल? तर बघा आता कोणत्या कारणामुळे तुम्ही हे अनुमान काढू शकता की असा त्रास आहे त्या मुलाला, तर तुम्ही काय म्हणू शकता? तर बघा काय होत असेल. पर्याय दिलेले आहे की मुलाची दृष्टी कमजोर आहे म्हणून, दुसरं आहे मूल खोडी करत आहे, तिसरं आहे मुलांच्या डोळ्यामध्ये दोष असू शकतो, चौथा आहे फळ्यावर प्रकाशाचा चमकता परिणाम दिसत असू शकतो. तर यातून योग्य काय वाटतं? तर बघा प्रश्नकामध्ये काय सांगितलं की एक मुलगा मागच्या बाकावर बसलेला आहे आणि फळा स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्यामुळे तो वारंवार उभा राहतोय, पाहतोय आणि बसतोय. त्यामुळे जवळच्या बाकावर बसलेल्या इतर वर्गमित्रांना त्रास होतोय. आता इतर वर्गमित्रांना त्रास होतोय म्हटल्यावर इतर वर्गमित्रांना ते दिसतंय, परंतु जो काही एकटा मुलगा तो उभा राहतोय, खाली बसतो, उभा राहतो, म्हणजे त्याच्या डोळ्याचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. मुलं खोडी करत आहे म्हणून तो उठत बसत आहे का? नाही, कारण सर्व मुलं लिहित आहे, त्यांना त्याचं त्या उठण्या बसण्यामुळे त्याला त्रास होतोय. दुसरा पर्याय तर असू शकत नाही. मुलांच्या डोळ्यामध्ये दोष असू शकतो असे आपण म्हणू शकत नाही, कारण काही मुलं जे इतर मुलं लिहित आहे ना, एका मुलाचा प्रॉब्लेम आहे. पर्याय क्रमांक 3 असू शकत नाही. नंतर चौथा पर्याय की फळ्यावर प्रकाशाचा चमकता परिणाम दिसत असू शकतो असंही आपण म्हणू शकत नाही, कारण इतर मुलं त्या ठिकाणी लिहित आहे, त्यांच्यावर तो प्रकाश असं काही म्हणू शकत नाही ना, पण त्यांच्यावर येतोय आणि एका मुलावर येत नाही असंही म्हणू शकत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक जो काही 1 नंबर आहे की मुलाची दृष्टी कमजोर आहे, म्हणजे त्या मुलाचा प्रॉब्लेम आहे, त्या मुलाची दृष्टी कमजोर आहे, तो मागच्या वाकावर बसलेला आहे आणि त्याला फळा व्यवस्थित दिसत नाही आणि त्याच कारणामुळे तो वारंवार उभा राहतोय, खाली बसतोय. म्हणून आपल्या प्रश्नात जे काही उत्तर असणार आहे तो पर्याय क्रमांक 1 असणार आहे
की मुलाची दृष्टी कमजोर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की टेंडेंटियस पासून खालील शब्दापैकी कोणते शब्द तयार केले जाऊ शकत नाही. ह्या जे काही अक्षरं दिलेले ह्या अक्षरापासून कोणता शब्द तयार केला जाऊ शकत नाही. पर्याय दिलेले नंबर 1 इंटेशन, डेंटिस्ट, स्टुडंट आणि टेंट. आता बघा आपल्याला वरचे अक्षर खालच्या शब्दामध्ये आहे की नाही ते बघायचं. तर बघा पहिला पर्याय जो आहे तर यामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला यन जो आहे INTENTION त्यामध्ये 3 वेळा यन आलेला आहे आणि वरती तर 2च वेळा यन आलेला आहे. म्हणजे आपल्या प्रश्नात जे काही उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 1च असणार आहे. दुसऱ्यामध्ये बघा DNTIST तर यामध्ये आलेले बघा वरती अक्षर आलेले D आलेलं आहे, E आलेलं आहे, N आलेलं आहे, T आलेलं आहे, I आलेलं आहे, S आलेलं आहे, T आलेलं आहे. म्हणजे सर्व हे अक्षर यामधले आलेले आहे. त्यानंतर स्टुडंटमधले सुद्धा वरती सगळे अक्षर आलेले आहे. नंतर टेंट हेही अक्षर वरती आलेले आहे. परंतु पर्याय क्रमांक 1मध्ये त्यामध्ये 3 वेळा यन आलेलं आहे आणि प्रश्नामध्ये तर 2च वेळा आहे. म्हणून आपल्या प्रश्नात जे काही उत्तर असणार आहे तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे 23वा. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली. फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्ट स्पेल्ड. आता बघा प्रश्न दिलेला आहे आणि तर नंबर 4 पर्याय दिलेले आहे. अनाउन्समेंट, अचिव्हमेंट, ॲडव्हर्टिजमेंट आणि ॲप्रेन्स. तर यामध्ये बघा पर्याय क्रमांक जो आहे 1 नंबर हाच जो शब्द आहे तर हा करेक्ट नाही आहे, हा चुकीचा शब्द आहे. कारण ह्या ठिकाणी अनाउन्समेंट जे काही आपण वाचताना बरोबर असतो परंतु त्याची जी स्पेलिंग आहे ती काय आहे की ANNOUNCEMENT अशी स्पेलिंग आहे. इथं काय दिलेली आहे ANOUNCEMENT. म्हणून आपला प्रश्न जे काही उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 1 जो आहे तर हा चुकीचा आहे. कारण ANN जवळ NN पाहिजे होतं. त्यानंतर इकडं C नंतर CEMENT पाहिजे होतं. इथं फक्त C दिलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे. त्यानंतर आहे 24वा प्रश्न. जर नारंगीला लाल म्हटले, लालला पिवळा म्हटले, पिवळ्याला गुलाबी म्हटले, गुलाबीला निळा म्हटले, निळ्याला गडद जांभळा म्हटले आणि गडद जांभळ्याला जांभळा म्हटले तर केळ्याचा रंग कोणता. सरळ सरळ अशा प्रश्नामध्ये शेवटी काय विचारले केळ्याचा रंग कोणता. आता विचार करायचा केळ्याचा रंग कोणता असतो पिवळा. मग आता पिवळ्याला काय म्हटलंय ते आपण प्रश्नामध्ये पाहायचं. तर बघा पिवळ्याला काय म्हटलंय इथं लिहिलेलं आहे. पिवळ्याला म्हटलंय बघा गुलाबी. बघा पुढे दिले जर नारंगीला लाल म्हटलंय, लालला पिवळा म्हटलंय आणि पिवळ्याला काय म्हटलंय पिवळ्याला गुलाबी म्हटलंय. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय दिलेले तुम्हाला पिवळा, गुलाबी, लाल आणि निळा. तर यामधील पर्याय क्रमांक 2 जो आहे गुलाबी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण केळ्याला काय केळ्याचा रंग कोणता असतो पिवळा आणि पिवळ्याला काय म्हटलंय गुलाबी. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 गुलाबी. त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न आहे की जीन पियाजे हा मूळ डॅडाचा प्रख्यात मानसशास्त्रज्ञ होता किंवा आहे. नंबर 1 डच, स्विस, रशियन आणि ब्रिटिश. डच, स्विस, रशियन आणि ब्रिटिश. तर जीन पियाजे हा जो होता तर हा मूळचा स्विस या देशाचा प्रख्यात मानसशास्त्रज्ञ आहे. आणि ह्यामध्ये जी काही जीन पियाजे यांची संबोधनात्मक जैव विकासाची उत्पत्ती आहे तर यामध्ये सात्मीकरण आणि समावेशन संकल्पना यामध्ये त्याने समाविष्ट केलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण जे आहे तर आज टेट एक्झाम 2017ला जी काही झाली होती यावर आधारित सर्व प्रकारचे 25 प्रश्न आपण या ठिकाणी बघितले. त्यानंतरचा भाग 2 आपण टाकणार आहोत. तर अशा प्रकारे आपण दररोज टेट एक्झामचं स्पष्टीकरण बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही दररोज व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.